ठाण्यामध्ये मेट्रोची चाचणी होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये होणार चाचणी. गायमुख ते कॅडबरी जंक्शन पर्यंत धावणार मेट्रो. आजपासून हिंदूंचा शक्ती उत्सव, शारदीय नवरात्रोत्सवाची देशभरामध्ये सुरुवात. घरोघरी घटस्थापना आणि देवीची आराधना. नवरात्रीपासून देशामध्ये जीएसटी बचत उत्सव. व्यापारी, उद्योजक, युवांना होणार फायदा. सोमवारपासून जीएसटीचे नवे दर लागू होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रोत्सवाच्या दिल्या खास शुभेच्छा. नवरात्र म्हणजे शुद्ध भक्ती म्हणत देवी भक्तीचा व्हिडिओ पाठवण्याचं केलं आवाहन. पाकड्या क्रिकेटपटूला नेटकऱ्यांनी धू धुतलं. मैदानामध्ये माजुरड्या साहेबजादाची आक्षेपार्ह कृती. अर्धशतक झळकावल्यावर बॅटची केली बंदूक. टीव्ही, फ्रीज, गाड्या, घर, बाईक, पर्यटन स्वस्त होणार. जीवनावश्यक वस्तू सुद्धा होणार स्वस्त. लघु, सूक्ष्म आणि कुटीर उद्योगांना होणार फायदा. मेक इन इंडिया वस्तूच खरेदी करा. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं देशवासियांना आवाहन. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा क्रांतिकारी निर्णय. देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. मुख्यमंत्री फडणवीसांकडून मोदींचं कौतुक. सोलापुरात पडळकरांविरोधात शरद पवार गट आक्रमक. जोरदार घोषणाबाजी करत प्रतिमेला मारले जोडे. जरांगेंच्या मागे शरद पवार, एकनाथ शिंदेंचा हात. नवनाथ वाघमारे यांची घणाघाती आरोप. आरक्षण ओबीसीमधूनच घेणार. मनोज जरांगेंचं वक्तव्य. गुरगुर करणाऱ्यांचा हिशोब करू. मनोज जरांगेंचा इशारा. जालन्यामध्ये मराठा आंदोलकांकडून सदावर्तेंच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न. मराठा आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. लक्ष्मण हाकेंसंदर्भात कथित ऑडिओ क्लिप व्हायरल. हाकेंना पैशांची ऑफर दिल्याचा उल्लेख. हाकेंनी ड्रायव्हरचा यूपीआय नंबर दिल्याचं सुद्धा नमूद. शिवसेनेचे नेते सदा सरवणकरांच्या वक्तव्यानं वादाची चिन्ह. आमदार असताना 2 कोटी रुपये मिळतात तर आमदार नसताना सुद्धा 20 कोटी रुपये मिळत असल्याचा केला दावा. परमेश्वरानं उपकार केलेत, आम्हाला आरक्षण दिलं नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या वक्तव्याची चर्चा. मी ब्राह्मण आहे, मात्र महाराष्ट्रात ब्राह्मणांना महत्त्व नसल्याचंही केलं विधान. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका. सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ सोडतंय. खासदार अमोल कोल्हेंचा राज्य सरकारवर निशाणा.